राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या बेलापूर मतदारसंघात सेवा सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या सेवा सप्ताह कार्यक्रमात हजारो विद्यार्थी यांना त्या वेगवेगळ्या वस्तू देखील देत आहेत. आपल्यासोबत संवाद करण्यासाठी थेट भाजप आमदार मंदाताई म्हात्रे आहेत. ताई, खरं तर TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण एक सेवा सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याबाबत काय सांगा? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे देवाभाऊ, त्यांचा 56वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सेवा सप्ताह लोकांसाठी आज सुरू केलेला आजपासून. आज आम्ही सगळे शाळेचे विद्यार्थी आहेत. देवाभाऊ नेहमीच म्हणतात की प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे. आम्ही सालाबादप्रमाणे यावर्षी पण गेले 12 वर्ष झाली देवाभाऊंचा वाढदिवस आम्ही साजरा करतो. तर शालेय मुलांना आम्ही विद्यार्थ्यांना स्कूल बॅग असतील, वह्या असतील, आपले कपडे असतील, ड्रेस असतील. अनाथ आश्रमातली आज मुलं होती, त्यांना सुद्धा आपण ड्रेस दिले, वह्या, स्कूल बॅग दिल्या. अशा 2 ते 2,500 विद्यार्थ्यांना आज आपण इथे शाळेचं पुस्तकांचं सगळ्यांचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, हे ज्येष्ठ नागरिक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथे सगळे हजर होते. पालिकेचे कर्मचारी होते, साफसफाई कामगार होते, सगळे बस ज्या आणल्या होत्या विद्यार्थ्यांच्या, त्यांचे कंडक्टर, ड्रायव्हर होते, इतर समाजाची लोक होती, महिला भगिनी होत्या. या सगळ्यांना आपण आज त्यांच्या देवाभाऊच्या नावाची फोटोची छत्रीचं वाटप केलेलं आहे. आणि आता वाशी विभाग असेल, सानपाडा विभाग असेल, इथे सुद्धा रोज आम्ही तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करणार आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 22 तारखेला आम्ही रक्तदान शिबिरं घेऊन प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर होईल आणि त्या त्या ठिकाणी जे जे आपले हॉस्पिटल आहेत त्यांना ते पूर्ण रक्त संकलन करून आम्ही त्याचं ते वाटप करणार. असा सेवा सप्ताह 8 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावणं आहे, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही सगळ्यांनी बेलापूर मतदारसंघात घेतलेले आहेत. गेले 2 दिवस झाले बेलापूर मतदारसंघात वेगवेगळे विविध कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करतच आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत. ताई, आम्ही आपल्याला केव्हाही बघतो, सगळ्यात पहिलं आपलं एकच गणित असतं की सगळ्यात पहिलं समाजकारण मग राजकारण. त्याबाबत काय सांगा? मी आयुष्यामध्ये जी पहिल्या समाजकारणातूनच मी राजकारणात आलेले आहे. पूर्वी माझ्या कंपनीच्या माध्यमातून, गोवर्धनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, दप्तरं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं, असं मी देतच आलेले आहे. प्रत्येक शिवजयंती असेल, गणपती उत्सव असेल, नवरात्री असेल, यात सुद्धा मी नेहमीच मदतीचा हात दिल्यामुळे मी समाजसेवेतून आज मी राजकारणात आहे. पण राजकारण मी 20% आणि समाजकारण 80% करते. ते राजकारण करायला वेळच नसतो. समाजकारणच करताना दिवस जात असतात आणि त्याच्यातूनच आज मी 3 वेळा आमदार झालेले आहे आणि माननीय देवाभाऊंनी मला 3ही वेळा तिकीट देऊन चांगल्या मताने मी विजयी झालेली आहे आणि एकदा MLC होती. देवाभाऊंचं प्रेम आणि देवाभाऊंचं साथ विकासाला जशी आहे तशी मलाही आहे आणि म्हणून मी समाजकारणातूनच राजकारण करत आहे. ताई, असं देखील म्हटलं जातं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण जवळचे आहात, तर त्यांना जाता जाता काय शुभेच्छा द्याल तुम्ही? आता सेवा सप्ताह तर तुम्ही सुरूच केलेला आहे कार्यक्रम, आणि काय शुभेच्छा द्याल? मी एवढंच म्हणेन की या राज्याचे माननीय मुख्यमंत्री सगळ्यात जास्त कालावधी त्यांनी ते या महाराष्ट्राच्या लोकांची सेवा केलेली आहे. आता शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलेलं आहे, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. आता त्यांनी उमेद मॉल जो बनवणार, त्यात महिलांच्या बचत गटांच्या, महिलांच्या हाताला काम, अशा युवकांना स्किल डेव्हलपमेंट, अशा वेगवेगळ्या योजना. आणि तुम्ही माहिती आहे अटल सेतू कधीच झाला नसता. विमानतळ जे आले नवी त्याच्या परवानग्या, जे रोड असतील, सगळे ब्रिज असतील, वेगवेगळ्या त्यांनी जे कामं केलेली आहेत राज्यामध्ये. आणि देवाभाऊंना जर द्यायचं म्हटलं तर मी तर वयाने मोठी आहे, त्यांच्या मोठ्या बहिणीप्रमाणेच आहे, तर त्यांना तर मी आशीर्वादच देईन की वाढदिवसानिमित्त तुम्ही खूप मोठे व्हा, या राज्याची सेवा करण्याचं बळ तुम्हाला ईश्वरचा आशीर्वाद मिळो. आजच्या दिवशी उदंड आयुष्य आणि आरोग्य हे तुमचं चांगलं राहू द्या, एवढीच मी आज माता गोवर्धनीच्या चरणी प्रार्थना करेन.
धन्यवाद. खरं तर या होत्या भाजप आमदार मंदाताई मात्र यांचं असं म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम राबवते आणि यावर्षी देखील सेवा सप्ताह कार्यक्रमाचं मी आयोजन केलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.